हाय गाईस, आज आपण सुकी करंदीची हदग्याच्या फुलामधली भाजी बनवणार आहे। यूट्यूबवरील ही सगळ्यात पहिली रेसिपी आहे, तर तुम्ही पाहू शकता। ही आहे सुकी करंदी। ही मी सोलून आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे। आणि हे आहे हदग्याचे फुलं, याला हदग्याचे फुलं म्हणतात। हे साफ करून घेतले आहे। यातला एक पिवळा दांडा असतो तो काढून आणि याच्या अशा पाकळ्या करून घ्यायच्या आहेत। त्यातला पिवळा दांडा बिलकुल घ्यायची नाही, तर भाजी फार कडक आणि कडू होते। त्याच्यासाठी लागणारा मसाला ही आहे 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहे, थोडी कोथिंबीर घेतली आहे आणि हा कांदा, लसूण, अद्रक आणि कोथिंबीरचा मसाला आहे ओला। हे लसूण, अद्रक आहे, कांदा, टोमॅटो। तर आता आपण पाहूया, झटपट होणारी भाजी आहे। सर्वप्रथम आपण यात आधी जिरे घालूया, त्यानंतर कांदा टाकायचा आहे। कांदा गुलाबी रंगाच्या येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्याचबरोबर हिरवी मिरची पण टाकून घ्यायची आहे। कांदा जास्त ब्राऊन करायचा नाही आहे, फक्त फिक्कट गुलाबी रंग येण्यापुरता परतवायचा आहे। यात आता लसूण, अद्रक घालूया आणि टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। हे सर्व फुल गॅसवरच परतवायचं आहे। त्याचबरोबर कांदा खोबराचा ओला मसाला जो आहे आपण आता तो टाकून घेऊया। आणि झटपट कुठल्याच भाज्या होत नसतात। आपण यूट्यूबवर सर्व सांगता 5 मिनिटात होणारी झटपट होणारी भाजी। ऑलरेडी सर्व कटिंग करून घ्यावा लागते, भाज्या क्लीन करून घ्यावा लागतात, सर्व किचन ओट्याचा पसारा आवरायचा, त्यानंतर भाजी करायची। कुठलाही हे सर्व खोटं आहे। झटपट होणारी भाजी, कुठलीही भाजी झटपट होत नाही हे सर्व बायकांना माहिती असतं की प्रत्येक भाजीला किती वेळ लागतो। आता यामध्ये हळद टाकायची आहे, गरम मसाला टाकायचा आहे आणि लाल तिखट टाकायचं आहे। हा गरम मसाला टाकायचा आहे। मीठ टाकून घेऊया। दोन मिनिटांसाठी याला तेल सुटवतो हा मसाला परतून घ्यायचा आहे। हदग्याच्या फुलापासून तुम्ही बरेच प्रकार करू शकता। हदग्याची भजी खूप छान लागतात। तुम्ही त्यानंतर अंड्याची चटणी बनवतो त्या पद्धतीने पण तुम्ही कांदा, टोमॅटो, लाल तिखट किंवा हिरवी मिरचीची बनवू शकता। ते तुम्ही बोंबीलमध्ये पण बनवू शकता, चिकनमध्ये पण बनवू शकता। याचे थालीपीठ पण फार सुंदर लागतात आणि वाळलेले झिंगे सुकड आहे त्यात पण बनवू शकता। हे हदग्याचे फुलं कुठल्याही भाजीत मॅच होतात, व्हेज नॉन व्हेजमध्ये। खूप सुंदर चव आहे, अप्रतिम आहे।
आता यात आपण कोळंबी टाकून घेऊया. आता यात पुन्हा हदक्याची फुलं टाकून घेऊ. अशा टाईपमध्ये करून घ्यायचं आहे. 5 मिनिट परतवायचे आहे. 5 मिनिट मंद आचेवर परतवायची आणि त्यानंतर 2-3 मिनिटं मोठ्या गॅसवर परतवायची आहे. यात आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया. मस्त वास सुपर सुटलेला आहे. आता गॅस बंद करून आणि तुम्ही पाहू शकता ही झाली आहे आपली सुकी करंदीची आणि हक्केच्या फुलाची मिक्स भाजी. ही पाहू शकता गाईस सुपर भाजी आहे.